भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स पहिल्यांदाच भारतात सासरी आले आहेत. ही भेट केवळ वैयक्तिक नाही, तर भारत अमेरिका व्यापार आणि धोरणात्मक संबंधांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या भेटीमागील कारणे आणि त्याचा भारताच्या हितासाठी काय फायदा होऊ शकतो, बघूयात या भेटीमागील बिहाइंड द डॉट्स. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स हे त्यांच्या परिवारासह 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. उषा या जे.डी. व्हॅन्स यांच्या पत्नी आहेत. उषा आणि जे.डी. व्हॅन्स यांना 3 मुले आहेत. इवान, विवेक आणि मिराबेल अशी त्यांची नावे आहेत. उषा व्हॅन्स भारतीय वंशाच्या आहेत आणि त्यांचा मूळ कुटुंब आंध्र प्रदेशमधून अमेरिकेत स्थलांतरित झालं आहे. त्यांचे मूळ नाव उषा बाळा चिलुकुरी असून त्या 6 जानेवारी 1986 रोजी सॅन डिगो काउंटी, कॅलिफोर्नियात त्यांचा जन्म झाला. उषा यांचे पालक 1970च्या शेवटी भारतातून अमेरिकेत आले होते. ते हिंदू असून त्यांचा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा उषा यांनी कायम राखलेला आहे. जे.डी. व्हॅन्स आणि उषा यांचा विवाह 2014 मध्ये झाला, जो एक इंटरफेथ म्हणजेच धर्मांतरित विवाह होता. उषा हिंदू असून जे.डी. व्हॅन्स कॅथोलिक आहेत. उषा व्हॅन्स यांनी येल युनिव्हर्सिटीमधून इतिहास विषयात पदवी घेतली आणि नंतर युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिजमधून मास्टर ऑफ फिलॉसॉफी एम.फिल पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी येल लॉ स्कूलमध्ये कायद्याचा अभ्यास करत असताना त्यांची जे.डी. व्हॅन्स यांच्याशी भेट झाली. उषा या एक प्रतिष्ठित वकील आहेत. त्यांनी अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स आणि न्यायाधीश ब्रेट केवनॉफ यांच्यासह अनेक वरिष्ठ न्यायाधीशांसाठी क्लर्क म्हणून काम केले आहे. 2019 मध्ये त्यांनी डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया बारमध्ये प्रवेश घेतला आणि नंतर एका प्रमुख कायदा फर्ममध्ये काम केलं. पण 2024 मध्ये जे.डी. व्हॅन्स उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी निवड झाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली. हा त्यांचा उपराष्ट्राध्यक्ष पद म्हणून पहिला अधिकृत दौरा आहे. या दौऱ्यात दिल्ली, जयपूर आणि आग्रा या शहरांना भेट दिली जात आहे. सांस्कृतिक स्थळे आणि ऐतिहासिक वारसा पाहण्याबरोबरच द्विपक्षीय चर्चांना देखील प्राधान्य दिले जात आहे. त्यांचा मुख्य उद्देश भारतासोबत व्यापार करारावर चर्चा करणे आणि द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करणे आहे. भारत आणि अमेरिकेची व्यापार चर्चा 2025 मध्ये जोरात सुरू आहे. दोन्ही देशांनी 2030 पर्यंत व्यापार जवळपास $500 अब्ज पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. या भेटीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जे.डी. व्हॅन्स यांची भेट होणार असून ते व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय धोरणांवर चर्चा करतील. तसेच या भेटीत इंडो पॅसिफिक सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि समुद्री तंत्रज्ञान यावर चर्चा होणार आहे. एशिया आणि ट्रस्ट या संयुक्त उपक्रमांतर्गत संरक्षण आणि तंत्रज्ञान भागीदारी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. सध्या अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध पुन्हा तीव्र झाले आहे, ज्यामुळे अमेरिकेने चीनवर 125% टॅरिफ लावला आहे. याच दरम्यान भारताला मात्र अमेरिकेकडून टॅरिफसाठी 90 दिवसांची सूट मिळाली आहे, ज्यामुळे भारताला चीनच्या जागी अमेरिकेच्या बाजारपेठेत आपली उत्पादने वाढवण्याची संधी मिळाली आहे. मोदी सरकारने मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याचा प्रयत्न केला आहे. या व्यापार युद्धामुळे भारताला चीनच्या जागी उत्पादन वाढवण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. मात्र भारताला अद्याप काही अडचणी आहेत, जसे की कौशल्यवान कामगारांची कमतरता, उत्पादनासाठी आवश्यक घटकांचा अभाव आणि प्रशासनिक अडथळे. व्यापार करारामुळे भारताला अमेरिकेत अधिक प्रवेश मिळेल, ज्यामुळे कृषी, औद्योगिक, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. भारताने अमेरिकेकडून तेल, ऊर्जा आणि संरक्षण सामग्री खरेदी करण्याचा संकेत दिला आहे, ज्यामुळे 2 देशांमधील संरक्षण भागीदारीही मजबूत होण्यास मदत होईल. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारताला काही वेळा टॅरिफ किंग म्हणून संबोधित केले जाते.
पण सध्या या टॅरिफवर तात्पुरती थांबवणूक आहे, ज्यामुळे व्यापार करारासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. दोन्ही देशांनी क्वाड शिखर परिषदेसाठी तयारी देखील सुरू केली आहे, ज्यात भारताची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. JD व्हॅन्स यांची भारत भेट ही भारत अमेरिका संबंधांमध्ये नवा अध्याय सुरू करण्याची चिन्हे आहेत. ट्रेड वॉरच्या पार्श्वभूमीवर भारताला अमेरिकेसोबत व्यापार करार करून चीनच्या जागी जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याची सुवर्णसंधी आहे. ही भेट फक्त सासरी येण्याची नाही, तर ती भारताच्या आर्थिक आणि धोरणात्मक हितासाठी महत्त्वाची ठरणारी आहे. पुढील काळात या भेटीचे परिणाम भारताच्या जागतिक व्यापार आणि राजकारणावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतील. पुढच्या काही दिवसात या भेटीचे परिणाम दिसायला सुरुवात होतील. नवा व्यापार करार, भारतीय निर्यातदारांना मिळणाऱ्या संधी आणि भारताचा जागतिक मंचावर वाढणारा प्रभाव, यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.